नमस्कार. आज आपण वेतन आयोग 1 ते 8 पर्यंतची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला वेतन आयोग भारतामध्ये 1946 या वर्षी देण्यात आला. या आयोगाचे अध्यक्ष श्रीनिवास वरदाचार्य हे होते. प्रथमच सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे व्यवस्थित ठरवले गेले आणि किमान सुमारे 55 रुपये वेतन ठेवण्यात आले. यानंतर दुसरा वेतन आयोग 1957 साली देण्यात आला. याचे अध्यक्ष जगन्नाथ दास होते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात रचनेत सुधारणा करण्यात आली आणि किमान वेतन वाढवून ते 80 रुपये करण्यात आले. यानंतर तिसरा वेतन आयोग 1970 अध्यक्ष रघुबीर दयाल महागाई लक्षात घेऊन वेतन वाढवले आणि किमान वेतन रुपये 125 झाले. यानंतर चौथा वेतन आयोग 1983 साली अस्तित्वात आला. या वेतन आयोगाचे अध्यक्ष P.N. सिंह होते. सरकारी कर्मचाऱ्यांचे भत्ते आणि वेतन या आयोगाने वाढवले आणि किमान वेतन हे 750 रुपये करण्यात आले. यानंतर पाचवा वेतन आयोग 1994 या वर्षी देण्यात आला. अध्यक्ष रत्नवेल पांडियन हे होते. वेतनात मोठी वाढ करण्यात आली आणि किमान वेतन हे 2550 रुपये करण्यात आले. यानंतर सहावा वेतन आयोग 2006 साली अस्तित्वात आला. याचे अध्यक्ष B.N. श्रीकृष्ण होते आणि या वेतन आयोगापासून ग्रेड पे प्रणाली सुरू झाली आणि किमान वेतन हे 7000 रुपये करण्यात आले. यानंतर सातवा वेतन आयोग 2014 पासून लागू करण्यात आला. अध्यक्ष अशोक कुमार माथुर हे होते. यामध्ये पे मॅट्रिक्स प्रणाली लागू करण्यात आली आणि किमान वेतन हे 18,000 रुपये करण्यात आले. आठवा वेतन आयोग अपेक्षित लागू होण्याची शक्यता 2026 नंतर पे मॅट्रिक्स प्रणाली लागू असेल आणि किमान वेतन अंदाजे 26,000 ते 41,000 पर्यंत जाऊ शकते. 1946 मध्ये किमान वेतन हे फक्त 55 रुपये होते. 1986 पर्यंत ते 750 झाले. 1996 मध्ये मोठी वाढ होऊन 2550 झाले. तर 2016 मध्ये वेतन आयोगामुळे 18,000 झाले. यानंतर दुसऱ्या वेतन आयोगातील वाढ ही 25 रुपयाची होती. तिसऱ्या वेतन आयोगात ते 105 रुपयांची वेतनवाढ झाली. चौथा आयोग 565 रुपये. पाचव्या आयोगात 1800 रुपये. सहाव्या वेतन आयोगात 4450 रुपये आणि सातव्या वेतन आयोगात ते 11,000ची वाढ या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद.